मठ असा अस्तव्यस्त का झालाय? हा, आलं लक्षात. जर नीट नेटका केला तर बाबाजी आणि त्यांचे शिष्य इथेच राहत आहेत हे सिद्ध होईल ना. म्हणून मठ तसाच ठेवलाय. नक्कीच. पण इथला वास आधीपेक्षा उग्र वाटत. पिठुऱ्या, तू आहेस ना रे माझ्यासोबत? कसंही करून बाबाजींनी मुलं कुठे दडवून ठेवलीत हे मला शोधायलाच हवं रे. भास्कर बुवा, ते सकूला आता सोडायचं नाही. ते कोण आहे? हा, तेच कर. अरे काय कालवा चालवलाय हा? भास्कर बुवा, या वक्ताला तुम्ही इथं आलाय आणि ते बी समध्यासनी घेऊन आलात. अहो, आमासनी सुखाची झोप तरी मिळू द्या. सुखाची झोप? हा मग हो पाटील, तुम्हाला सुखाची झोप लागतेच कशी हो? का? अरे बघा ना, बघा या लोकांकडे बघा. त्यांची पोरं नाहीशी झाली आहेत आणि तुम्ही मात्र शांतपणे झोपायला चाललात. पाटील, त्या सकुला आत्ताच्या आत्ता वाढू नका. ती चेटकींना आणखीन कोणाचं वाईट करू शकणार नाही. अरे का अक्कल आहे का तुम्हासनी? हा? हे भास्कर बुवा तुम्हासनी भडकवून इथं आणतात आणि तुम्ही पोपटासारखे बोलतात. सखूला मारलं तर ती मुलं कशी मिळणार? जोवर मुलं मिळत नाहीत तोवर सखूला हात बी लावायचा नाही. अरे सखूला मारून काय प्रश्न सुटणार आहेत वय? ध्यानात ठेवा हे समध्यांनी. अहो, काहीतरी करावंच लागल ना, त्याशिवाय पोरं मिळणार कशी? इथे तर कोणतीही हालचाल दिसत नाही. मुलं असण्याची खूण दिसत नाही. एक उपाय आहे. ये ना, मी सांगतो. सकूकडनं जर समजा सत्य वदवून घ्यायचं असेल तर तिला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायचा, तिचा छळ करायचा, तिचा इतका छळ करायचा की तो छळ सहन न होऊन ती खरं काय ते सांगेल. काय बोलताय भास्कर? हेच योग्य आहे. बरोबर आहे. दाखवल्याशिवाय ना सकू तोंड उघडणार नाही. होय, मुलांसाठी हे करावंच लागल. तिचा छळ करा. असंच केलं पाहिजे. तिचा छळ केला पाहिजे. इथे तर खूप दार आहे. काय करू? पूर्ण उघडून बघू का? अहो, इथेच होती. जरा कुठे गायब झाली? म्हणजे आम्ही आलो तेव्हा इथेच त्यांनी मुलं लपवली होती आणि याच दारातून मुलांना बाहेर नेलं असणार. पण कुठे, हे कसं कळणार? इथे तर वाट जंगलाची आहे. मी आत्ता जंगलात जाऊ का? नाही, अजून एक दार असलं तर हा, बघायलाच हवं. वहिनी, आता म्हणे सखूला खूप त्रास देणार, तिचा अमानुष छळ करणार आणि तिने मुलांना कुठे लपवून ठेवलंय हे तिच्याचकडून वदवून घेणार. आणि ते एकदा कळलं ना
की मग तिला मृत्यूदंड देणार. तिला काय करायचंय ते करू द्या. मला एवढंच माहितीये की त्या चेटकिणीनं आता पुन्हा आपल्या घरात पाऊल ठेवता कामा नये. हे सगळं घडण्याआधी दिगूला वसुलीच्या निमित्तानं किंवा काही कामासाठी गावाबाहेर पाठवावं लागेल. कारण सखूला मृत्यूदंड होताना किंवा त्याआधी ही सगळी धामधूम सुरू असताना तो गावात असता कामा नये. जाऊबाई, काय 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 झालं काय का रडते ही? काय झालं आणि कुणाला नेला? अरे काही नाही रे, तिचा डबा बिबा सापडत नसेल. वच्छे मला सांग, तू का रडतेस? अगं काय हरवलंय तुझं? आपला विनू विनू कुठे दिसत नाहीये घरात. मी सगळीकडे शोधलं हो त्याला. आता एवढ्या रात्री तो कशाला बाहेर जाईल हो? ते चेटकिडीनेच त्याला नेलं असणार हो. माझ्या विनूला चेटकिडीनं नेलं. जाऊबाई, अहो असं काय करताय? विनू आहे तो, कुठेतरी बसल्या बसल्या डुलकी काढत असेल. नीट बघा, जा जा. हा विनय पण ना डोक्याला ताप झालाय. ती सखूच कारणीभूत आहे याला. त्या विनूला वहिनीचा फार पुळका आहे ना. जग जाहीरच आहे हे. कीच मला वाटतंय की ह्या वेळी सुद्धा विनू सकूच्या मदतीला धावला असणार. पण आता हे लगेच बोलून उपयोगाचं नाही. काकू तर थांब, रडू नकोस तू, मी बघतो. अगं गावातच कुठे गेला असेल, चांगला दम देऊन खेचत आणतो मी त्याला. रडू नकोस. विनू, अगं वच्छे रडू नकोस ग. मग काय करू मी? सांगा ना काय करू? माझा एकुलता एक लेक गेलाय. बाबाजी अहो कृपा कराव. तुम्हाला हवं तर आहे ना, मला हवी ती शिक्षा द्या, मला मारा, पण तरी रागच निष्पापुलेना असं बांधून ठेवू नका. सोडा त्यांना. अहो तुम्हाला कल्पना नाहीये, पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी नक्काला बघितलंय. पाण्यातून मासोळी काढावी तशी तिची तडफड होते हो. आणि इथे शिवलीची पण तशीच गत असणार आहे. बाकीच्या मुलांची पण तशीच अवस्था असणार आहे. बाबाजी मी पाया पडते तुमच्यात, त्यांना सोडा ना बाबाजी. बाबाजी सोडून आत्ता तिचा खेळ संपवून टाकूया हा विचार करत होतात ना बाबाजी. तुम्ही फक्त हुकूम सोडा. म्हणजे जीवानीशी मारायचं वैर हिला? अरे हाड, हिचा जीव घेतला तरी कायमची सुटेल ना. तसं नाही, क्षणाक्षणाला हिला मारान यायला पाहिजे. आपण कशासाठी जगतोय असं हिला वाटायला पाहिजे. त्यामुळं हिला जिद्द ठेवायचं. न्याय विचार करत होतो का त्या पोरांना न बघताच ही त्यांच्याविषयी एवढी तडफडून बोलतीये, तर मग हिला एकदा त्या पोरांना भेटवून आणलंच पाहिजे. एकदा स्वतःच्या डोळ्यांनी बघू देत तिला पोरांना, नाही का? पण बाबाजी ही नाका अंदाज सोडणारी आहे. एकदा जाऊन आलो तर वाचवरी परत जाईल आणि जीव काढून पोरांना सोडविल, शंकाच नाही. अरे मग डोळ्यावर पट्टी बांधायची, इच्छा तोंडावर वासाचं कापड बांधायचं, घोंगडं टाकायचं हिच्या डोसक्यावर
आणि थेट हिला उचलून घेऊन जायचं. मग तर चालेल का नाही? हा? नका 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 सोड. अरे दादा, पुन्हा तू जे घरी केलं होतंस तेच पुन्हा केलंस. सकू कुठे कुठे आहे सकू? अरे कुठे गेलीये ती? तुम्हाला अजूनही अक्कल येत नाहीये का रे? थांब, चल चल अरे दादा, चल. दादा चल. या आधीही तू हीच चुकी केली होतीस आणि आता तर त्याच्याही पुढे गेलायस. चल आत्ताच्या आत्ता इथून घरी चल. 14वा रत्न दाखवतो तुला. दादा अरे नको ना रे दादा. अरे मी वहिनींना शब्द दिलाय, त्यांना येऊ दे ना, मग मी. अरे दादा दुखतंय. आई दुखायलाच हवं. चांगली भाषा समजत नाही ना तुला? अरे कशासाठी करतोयस हे उद्योग? हा, काय अवतार करून ठेवलायस बघ. लुगडं नेसलायस तू विनू. अरे कोणासाठी करतोय हे सगळं? सकूसाठी. अरे खुळ्या कुत्र्यासारखं मारतील गावकरी तुला. का जीवावर उदार झालायस रे? अरे जिच्यासाठी जीव द्यावा अशी नाहीये सकू. दादा दादा अरे तू बोलतोयस हे? मी बोलणार आणि तू ऐकायचंय. बघे बघ, डोळं फाडून बघ, पारणं फेडून घे डोळ्याचं. बघ, नाही बोलता येणार तुला म्हणून तो पट्टी बांधली की नाही. गप गप बसायचा. गंमत बघायची. धाव तुला गंमत धाव. धावतोच बघ आता. शिवले, मला तुझ्या कानातली कुडी हवी आहे. मला माझ्या आईकडे ने ना ग सकूताई. ती कुडी काढूया. शिवले, मला नुसती कुडी नकोय, मला कानात सकट कुडी हवी आहे. कानात सकट. विठुऱ्या, दुष्ट उलट्या काळजाचे बाबाजी त्यांच्या रूपात नाही, माझ्या रूपात मुलांचा छळ करताय. म्हणजे मुलांना वाटणार की सकूताईच असं करते. आली का नाही मौज? हा,
मन भरलं का नाही तुझं? आणखीन मौत आणायची? करू करू गंमत. आता जसं इथं तुला आणलंय तसं परत पाठवणार. इथून बाहेर गेल्यावर इथं जे काय बघितलं, जे काय घडलं, त्यातला एक सबूत बी बाहेर जाता का म्हणे. कोणाला बी सांगायचं नाही. बाबाजी आज सबूत सुद्धा बाहेर पडता का म्हणे तुझ्या तोंडातून. नाहीतर इथल्या एकेका पोराचा एक एक अवयव तुला भेट म्हणून पाठवत राहील. काय पाठवू बरं अदुगर? शिवलीचे कुडी घातलेले कान पाठवतो तुला. होय. बैर्या, तसं हिला इथं आणलंय तसं परत घेऊन जा. आवाज खाली पाहिजे. ओरडायचं नाही. बोल. बाबाजी असं करू नका. मला मला हवं तर तुम्ही मला मारा, पण मुलांना त्रास नका देऊ, त्यांचा छळ नका करू. इकडेही मुलं आणि तिकडे त्यांचे आई बाप एकमेकांवाचून सुकले. तो हो का ग? माझा अपमान केला, माझी धिंड काढली, तेव्हा तुझी ही अक्कल कुठं शेण खायला गेलती? समजा लोकांना भडकवून मला अंधार कोठडीत डांबलंस तेव्हा ग? तेव्हा काय झालं होतं तुला? आता पुळका आलाय. आता बघ, जी लोक तुला खांद्यावर घेऊन नाचलीत ना, तीच तुला पायाखाली चिरडून टाकतील. बघ तुझ्या कर्माची फळं. बाबाजी माझं काही करा, पण मुलांना सोडा. हो, आई बापांची एकमेकांपासून ताटातूट नका करू. करणार यो नागोजी करणार, आणि कोणाला कळणार बी नाही. समजेंनी अगदी तुझ्या नवऱ्यानं सुद्धा मला काळकोठडीत बघितलंय. माझ्या विरोधात आता त्याच्याकडं काही बी शिल्लक नाही. आता यो तुझ्या समोर तुझा काळ उभा आहे पोरी. आता इथून निघायचं आणि तोंड काळं करायचं, आणि त्या पिंजऱ्यात जाऊन निपचित पडून राहायचं गपगार. आणि कुणाला जर काही सांगितलं तर शिवलीच्या कुड्या नाही, तिचं कापलेलं कान तुला भेट म्हणून पाठवे. नाही 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 बाबाजी, असं नका करू असं. बाहेर पडते. अरे दादा, अरे नीट लक्ष देऊन ऐक विनू. तुला जसं वाटतं ना तशी साधी सरळ नाहीये रे सखू. मलाही पूर्वी असंच वाटत होतं, पण माझा पूर्ण भ्रमनिरास झालाय. ती खोटारडी अत्यंत वाईट वृत्तीची. अरे रमाईला फसवते ती, मी स्वतः अनुभवलंय. माझी अवस्था बघून तरी शहाणा हो विनू. डोळ्यावरून वहिनी भक्तीची पट्टी काढून फेकून दे. सकूच्या नादाला लागशील ना तर हकनाक मरशील. हा विनू, अजून लहान आहेस तू. चल माझ्या बरोबर घरी चल. चल. अरे दादा नको रे दादा. दादा रे, तुझा विश्वास नाहीये का रे वहिनींवर? अरे त्या खोटं बोलत नाहीयेत, त्यांना एकदा येऊ तरी दे. आता तू मला अक्कल शिकवणार? अरे माझा धडधडीत विश्वासघात झालाय म्हणून मी तुला सांगतोय. आणि आता जास्त वाद घालशील ना तर खांद्यावर उचलून ये ना तुला. आणि आता सकू कशाला बाहेर गेली? नक्कीच कुठेतरी व्याप करून ठेवेल आणि सगळं तुझ्या अंगाशी येईल. मी चांगलंच ओळखतो तिला. उगाच तू संकटात अडकशील विनू. चल. अरे दादा, अरे चल. खूप हौस आली ना लुगडं नेसायची. मग घरी सगळ्यांना बघू दे. अरे चल. अरे सकू पळाली. सकू पळाली. भास्कर बुवा, हो भास्कर बुवा, अहो भास्कर बुवा उठा.
भास्कर बुवा काय रे घात झाला. काय झालं हो ते पळाली. कोण ती चिटकी पिंजरा रिकामा आहे. दिगू शेटच सकुला घेऊन पळाले. मी स्वतः डोळ्याने बघितले. म्हणजे दिगू सकुला घेऊन पळाला. चल 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 बघूया कसा पळाला. चिटकीन पळाले जाताना. सकू चिटकीन पळाले. सकू चिटकीन पळाले. अरे गाढवा काय झोपमोड केलीस ना माझी मूर्ख मनुष्य. आता डोळे फाडून बघ पिंजऱ्यामध्ये काय आहे. सकूच आहे ना ती का कोण आहे. सकू आहे ना का तिचं भूत आहे. काहीतरी नशा पाणी करता आणि बोंबला फिरत असता की काय. हो नाही भास्कर बुवा, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय सकुला बाहेर जाताना. आणि हा पिंजरा रिकामा होता. बुवा सकू बोलते तशी दुसरी सकू नसेल ना. अरे मूर्खासारखं काय बनवतोयस. शुभ बोल रे बत्त्या म्हणतोय तर मांडवाला लागली आग. अहो, मी कुठं म्हणलं मांडवाला आग लागली. आणि हे तर मांडव कुठं आहे. ए तुझ्या डोक्याच्या जागी मडका आहे का रे मडका आहे. गप सांभाळा एक दिवस माझ्या हातून फुटेल ते. अहो, बसा. नाही हो भास्कर बुवा, मी काही नाही केलं हो. विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास सखूबाई विश्वास हा शब्द तुमच्या तोंडात येऊच नाही. कारण विश्वासघात हा तुम्ही गावच्या वेशीवर टांगलाय. पाटलांच्या वाड्यावर काय झालं माहिती आहे ना. सगळ्या गावकऱ्यांचा संयम सुटलाय आता. गावकरी तुझा इतका छळ करणार आहेत की तुझा श्वास गुदमरला पाहिजे. तुझा हा सासूतपणा बघून तुझ्याबद्दल कोणालाही दया येणार नाही. उद्या सूर्य उगवेल तो तुझ्यासाठी काळ होऊनच. तुझ्या अंगाची कातडी जेव्हा सोलली जाईल ना तेव्हाच तो ओरडून सांगशील की मुलं कुठे आहेत ते.